नमस्कार, स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि मला वाटते बऱ्याच दिवसानंतर आपण व्हिडिओ व्लॉग असं बनवत आहोत. काल बेनापूरला कुस्ती मैदान होतं आणि कोल्हापूरला काही गेलं नाही आपण, कारण की पैलवान पोपट घोडके यांचं लग्न होतं माळशिरसला. लग्नासाठी आलोत आपण. अजून अर्धा एक तास आहे वेळ. त्याच्यानंतर आपल्याला कुंभारगावला मैदानला जाणार आहे, जे की वस्ताद गोपाळ वस्ताद आणि आपल्याला आमंत्रित केलेलं आहे. कारण पैलवानाच्या सुखदुःखामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये आपण सहभागी होत असतो. कारण की पैलवान हा नुसतं कुस्तीपुरतं तालमीपुरतं मर्यादित नसून त्याच्या प्रत्येक गोष्टी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जावं आणि त्यांच्या अविस्मरणीय आठवणी ह्या 10-20 वर्षानंतर 50 वर्षानंतर सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी असाव्यात आणि त्यांना बघायला जमावं. आणि ज्यांना लग्नाला येता आलं नाही कारण की कुस्तीचं सीझन आहे, त्यांना घरबसल्या हे विवाह सोहळा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघता यावं उद्देशानं व्हिडिओ बनवतोय. बघा शेवटपर्यंत. इथं आपली गाडी पार्क केलेली आहे आणि विशेष म्हणजे आहे का नाही, गाडीचा खूप उपयोग होतोय. आज परत मैदानाला जायचं आहे. ऊन तर भयंकर आहे. 40च्या वर क्रॉस केला असेल टेम्परेचर. पैलवान पोपट घोडके यांचा आज शुभविवाह आहे आणि सगळे पैलवान मंडळी येऊन गेले कुस्त्याचे. थोड्याच वेळामध्ये मंडळी, पैलवान पोपट घोडके हे आज शुभ विवाह झालेला आहे. विवाह बंधनात अडकल्या. सगळे वस्ताद पैलवान मंडळीत आपल्यासोबत बापूरासकर आहेत. वस्ताद आहेत, काय सांगा? पोपट घोडके हा शांत संयमी पैलवान, कुणाला न टोचणारा, आज विवाह बंधनात अडकला आणि त्याचं वैवाहिक जीवन सुख समृद्धीचं आनंदी जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
या ठिकाणी बरेचसे पहलवान आहेत. बघा बघा इकडे बघा. बस ओके. काय करायचं, सगळी पहलवान मंडळी आलेली आहे. इकडे बघा पहलवान वहिनीवर बघा. बैठका आहे 10 बैठका पूर्ण व्यवस्थित. 7 8 मंडळी, अशा पद्धतीनं पहलवान पोपट गडके यांचा शुभविवाह झालेला आहे आणि आपल्याला जायचं कुस्ती मैदानाला कुंभारगाव दिगोंजवळ. तर या व्हिडिओला येथेच विराम करतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया. धन्यवाद.